राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे ग्रामीण आयोजित आढावा बैठक व जाहीर सत्कार रॉयल गार्डन हॉटेल कल्याण मुरबाड रोड कांबा येथे आयोजित करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात घवघवीत यश मिळाले। त्यानिमित्त ठाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीणच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी आढावा बैठक आयोजित करण्यात आली। त्याचबरोबर शहापूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय उमेदवार दौलत दरोडा निवडून आल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला। कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश प्रमोद हिंदूराव, शहापूर विधानसभा आमदार दौलत दरोडा, प्रमुख उपस्थिती ठाणे पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। आलेल्या मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आले। तसेच या कार्यक्रमाप्रसंगी अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष भरतभाऊ गजानन गोंधळे, महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवा अध्यक्ष प्रतीक प्रमोद हिंदूराव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रामीण जिल्हा महिला अध्यक्ष कल्पना श्रीकांत तारमळे तसेच सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मेळाव्याने आढावा बैठकीचं नियोजन केलं होतं। त्याच्यामध्ये आमचे लाडके शहापूरचे राष्ट्रवादीचे एकमेव आमदार दौलत दरोडा यांचाही सत्कार करायचा होता। मंत्रिमंडळ शपथविधी विस्तार अधिवेशन याच्यामध्ये वेळ मिळत नव्हता आणि ती वेळ आमचे नेते हिंदूराव साहेबांनी आजची तारीख ठरवून दिली आणि आज तो कार्यक्रम संपन्न झालेला आहे। त्यामधून बहुतांश लोक कार्यकर्त्यांचा प्रवेश आहे, पण प्रत्येक कार्यकर्त्याची एकच हौस असते की प्रवेश करताना आम्हाला राज्याचे देशाचे नेते अजितदादा यांच्या अध्यक्षतेखाली किंवा यांच्याच हाताने आमचा प्रवेश झाला पाहिजे। आणि येत्या काळामध्ये आम्ही दादांच्या आपल्या देवगिरी शासकीय निवासस्थानी आम्ही जिल्ह्याचा फार मोठा एक पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करणार आहोत। नवीन पिढीचे कार्यकर्त्यांना आपण काय आवाहन करणार? आव्हान वगैरे काहीच करणं नाही आहे। पक्षामध्ये बघा माझी तर स्पष्ट भूमिका असते, जिल्हा अध्यक्ष म्हणून नाही, पण एक सामाजिक लेवलचा जर विचार केला तर सगळेच युवकांनी राजकारणातच यावं असं अजिबात नाही। ज्याला कोणाला आवड असेल त्यांनी आपलं घर कुटुंब आणि तुमचं कामधंदा सांभाळून जर पक्षाचं काम करता आलं तर त्यांनी निश्चितच करावं, जेणेकरून चांगल्या पिढ्या राजकारणामधून घडतील आणि राज्याची आणि देशाची सेवा करतील। प्रमुख पाहुणे म्हणजे राज्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजितदादांचे निकटवर्तीय आमचे सगळ्यांचे नेते प्रमोद हिंदूराव साहेब आणि तसेच आमचे दुसरे नेते आनंद परांजपे साहेब। आम्हाला त्यांच्यासमोर आत्ताच कालपर्यंत काय झालं आहे, आज आपल्याला काय करायचं आणि भविष्यात काय करायचे ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत आम्हाला मांडायच्या होत्या आणि ते आम्ही मांडले आणि त्याच्यावरती त्यांनी जे आश्वासनं दिलेली आहेत ती सगळे जनतेसमोर आहेतच, जेणेकरून आम्हाला दादांच्या माध्यमातून जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुकीला जर सामोरं जायचं असेल, महिलांना आता तुम्ही तर बघितलंय का लाडक्या बहिणींनी राज्यामध्ये देशामध्ये काय चमत्कार घडवून आणले। मग जर लाडक्या बहिणींचा 50% हिस्सा राजकारणामध्ये असेल तर भविष्यामध्ये सत्तेमध्ये सुद्धा आज महिलांचा आणि लाडक्या बहिणींचा तुम्ही समावेश करून घेतला पाहिजे। आणि त्याच उद्देशाने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसची जी पालमुळं आहेत, जी जिल्ह्यामध्ये असो की राज्यामध्ये तालुक्यात असो, ते आम्ही खोलवर उतरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय। राज्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजितदादांचे निकटवर्तीय आमचे सगळ्यांचे नेते प्रमोद हिंदूराव साहेब आणि तसेच आमचे दुसरे नेते आनंद परांजपे साहेब, आम्हाला त्यांच्यासमोर आत्ताच कालपर्यंत काय झालं आहे, आज आपल्याला काय करायचं आणि भविष्यात काय करायचे या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत आम्हाला मांडायच्या होत्या आणि ते आम्ही ते मांडले आणि त्याच्यावरती त्यांनी जे आश्वासनं दिलेली आहेत ती सगळे जनतेसमोर आहेतच, जेणेकरून आम्हाला दादांच्या माध्यमातून जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुकीला जर सामोरं जायचं असेल, महिलांना आता तुम्ही तर बघितलं आहे तर लाडक्या बहिणींनी राज्यामध्ये देशामध्ये काय चमत्कार घडवून आणलं आहे। मग जर लाडक्या बहिणींचा 50% हिस्सा राजकारणामध्ये असेल तर भविष्यामध्ये सत्तेमध्ये सुद्धा आज महिलांचा आणि लाडक्या बहिणींचा तुम्ही समावेश करून घेतला पाहिजे। आणि त्याच उद्देशाने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसची जी पालमुळं आहेत, जी जिल्ह्यामध्ये असो की राज्यामध्ये तालुक्यात असो, ते आम्ही खोलवर उतरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय।